गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात ग्लोबल मार्केट्सपासून. मित्रांनो, आपण जर US मार्केट पाहिले तर US मार्केट आता त्यांचा परफॉर्मन्स थोडासा कमी झाला आहे आणि ते प्रॉफिट बुकिंगसाठी आलेले आहेत. काल जर आपण पाहिलं तर S&P 500 साधारण 1.5% आसपास डाऊन आहे. आता जर आपण एशियन मार्केट्समध्ये जर पाहिलं तर मिक्स आहेत, काही अप आहेत काही डाऊन आहेत. परंतु काल जो आपल्याकडे दुपारनंतर फॉल आला तर तो का आला ते समजून घेणं जास्त गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फेड चेअरमॅन आहेत US रिझर्व्ह बँकेचे, तर मग त्यांनी जे स्टेटमेंट दिलं तर ते असं होतं की जे रेट कट्स होणार आहेत तर ते इमिजिएट होणार नाही आहेत, तर त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि ते स्टेटमेंट काही मार्केटला आवडलेलं नाही. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपलं मार्केट पडण्याच्या आधी चायनीज जो मिड कॅप इंडेक्स आहे तो 8% डाऊन झाला होता आणि त्यानंतर आपलं मार्केट पडलेलं आहे. म्हणजे प्युअरली ग्लोबल क्यूजमुळे मार्केट डाऊन झालेलं आहे. परंतु यामध्ये सेल केला कोणी? तर यामध्ये सेल आणि जे प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे तर ते केलेलं आहे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनने. कारण कालही जे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत तर ते नेट बायर्स होते. त्यांनी 500 कोटीचं बाईंग केलं आहे आणि जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी ऑलमोस्ट 1000 कोटीचं सेल केलेलं आहे. आता याच्यामध्ये नियरली प्रॉब्लेम काय आहे की जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांचा जो कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ आहे तर तो मेजरली जे निफ्टीचे हेवीवेट स्टॉक्स आहेत तर त्यांच्यामध्येच असतो. म्हणजे जर त्यांनी प्रॉफिट बुकिंग करायचं ठरवलं तर ते तिथलेच शेअर्स विकतील आणि त्यामुळे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा नक्कीच निफ्टीवरती होईल. तर मग आज काय होऊ शकतं मित्रांनो? काल कुठलंही कारण नसताना जसं मार्केट पडलं, मे बी आज तसं रिकवरसुद्धा होऊ शकतं. परंतु जर आपण टेक्निकली पाहिलं तर 1 डे टाईम फ्रेमवरती जर आपण निफ्टी पाहिली तर डबल टॉप असा पॅटर्न बनलेला आहे आणि जर हा डबल टॉप सक्सेस झाला तर मित्रांनो एक मोठा सेल ऑफ येऊ शकतो, म्हणजेच मार्केट बेरिश होऊ शकतं. परंतु यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आयदर इथं कन्सॉलिडेशन करून मार्केटनं पुन्हा शूटअप करायला हवं, नियरली पुन्हा जो काही टॉप आहे तिथपर्यंत जायला हवं, तेव्हा तो जो डबल टॉप बनलेला आहे तर तो फेल होईल. अदरवाईज जर इथनं मार्केट खाली आलं तर मार्केट एका मोठ्या प्रॉफिट बुकिंगसाठी येऊ शकतं, कारण डबल टॉप सक्सेस झाल्यानंतर बरेचसे लोक पुन्हा सेल करू शकतात. तर अशा पद्धतीनं मार्केट राहू शकतं. तर आज स्टॉकवरती ज्या फोकस असायला हवा तर त्याच्यामध्ये आता आहे HDFC बँक, कारण HDFC बँकचा जो ADR आहे तो US मार्केटमध्ये चांगला वाढलेला आहे. त्यामुळे कदाचित आज HDFC बँक सपोर्ट करू शकतो आणि HDFC बँकने जर सपोर्ट केलं तर मग मात्र निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जास्त काही सेल ऑफ येण्याची शक्यता वाटत नाही. आता पॉझिटिव्ह न्यूज हीच आहे की जनरली इथनं मागं पाहायला गेलं की जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशन्स बाय करतात तेव्हा मार्केट शक्यतो पडत नाही. तर आता गेले 2-3 दिवसापासून ते सतत बाय करतायत आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स त्यांचे प्रॉफिट बुक करतायत. त्यामुळे मार्केट थोडं कन्फ्यूज आहे. मग आता पाहावं लागेल की आज काय होतं ते. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं मार्केट राहू शकतं. थोडा सेफ ट्रेड करा. जोपर्यंत मार्केट ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देत नाही तोपर्यंत कॉल किंवा पुट कुठेही पोझिशन बनवू नका, कारण IV हाय आहे, जो इंडिया विक्स आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे तुमचं नुकसान जास्त होऊ शकतं आणि जोपर्यंत मार्केट रेंजमध्ये आहे तोपर्यंत ऑप्शन सेलरला चांगले पैसे मिळतील. परंतु जे ऑप्शन बायर्स आहेत तर त्यांनी थोडंसं सेफ राहूनच आज ट्रेड करावं. आता राहिलं काल रात्री पंतप्रधानांच्या भाषणाचा इम्पॅक्ट. तर आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की एक 20-30 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन होईल, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट पकडून चाला, म्हणजे मार्केट फ्लॅटच ओपन होईल. परंतु आता मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट करतं ते जास्त महत्त्वाचं आहे. मग आता जे काल पंतप्रधानांनी शेवटचं भाषण केलेलं आहे लोकसभेमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत भारताच्या प्रगतीबद्दल. मग आता त्या गोष्टीला मार्केट कसं घेतं, निगेटिव्हली की पॉझिटिव्हली, ते आज पाहायला भेटेल. आज जर त्या गोष्टीला मार्केटनं पॉझिटिव्हली घेतलं, जर तो डबल टॉप जो बनलेला आहे तो फेल होईल आणि मग मार्केट कन्सॉलिडेट होईल आणि वरच्याच बाजूला जाईल. परंतु जर आज मार्केटनं त्या गोष्टीलाही निगेटिव्हली जर घेतलं तर मग मात्र तुम्ही पाहू शकता की हा डबल टॉप सक्सेस होऊ शकतो आणि मार्केट जर खाली आलं तर मग मात्र बराच सेल ऑफ होऊ शकतो आणि मार्केट बेरिश होऊ शकतं. तर मित्रांनो,
अशा पद्धतीने आजचं मार्केट राहू शकतं. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच ट्रेड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडेल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.